सागर, सध्या काय परिस्थिती आहे मुंबईमध्ये? काल प्रचंड जनजागृती करण्यात आलेली होती सरकारतर्फे असेल किंवा प्रसार माध्यमांमधून सुद्धा. आज काय काय होणार आहे? बँका बंद असतील, एटीएम बंद असेल, या सगळ्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेली होती. ही माहिती कितपत पोहोचलेली आहे? कितपत क्लॅरिटी आता सर्वसामान्यांमध्ये आलेली दिसते? अमोल, जी दृश्य मागे दिसत आहेत ती मुळात माझ्यापेक्षा जास्त बोलकी आहेत, कारण की काल याच ठिकाणी रात्री ज्यावेळेस पंतप्रधानांनी घोषणा केली त्याच्यानंतरनं मोठ्या रांगा लागल्या होत्या. आज मात्र मशीन, जे कॅश ATM मशीन आहे आणि कॅश डिपॉझिट मशीन आहे की ज्या मशीनमध्ये पैसे भरले जातात, असे दोन्हीही मशीन बंद आहेत. त्याच्यामुळे काल या ठिकाणी जे रात्री रांगा होत्या, आत्ता मात्र एक माणूस देखील नाही आहे, फक्त सुरक्षा रक्षक आहे. मशीन्स बंद आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला स्टेट बँक ही जी मोठी बँक आहे, या ठिकाणी प्रभादेवीच्या इथे बँक बंद करण्यात आलेली आहे आणि पूर्ण बंद ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण बघू शकताय, आत्ता इथं जे बँकेचे कर्मचारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आज अंतर्गत बँक सुरू असेल, पण जे कामकाजाचे व्यवहार आहेत बंद ठेवण्यात येतील. अमोल, बिलकुल, निश्चितपणे सागर, सर्वसामान्यांसाठी आज बँका बंद असणार आहेत, एटीएम बंद असणार आहेत, जरी बँकेचे अंतर्गत व्यवहार सुरू असले तरी सुद्धा. आणि त्यामुळे लोकांपर्यंत या सगळ्याची माहिती पोहोचली आहे आणि त्याच्यामुळे लोक सध्या बँकांकडे आणि एटीएमकडे जात नाही आहेत. याचाच अर्थ हा होतो की सगळ्यांपर्यंत आता ही माहिती व्यवस्थित पोहोचलेली आहे अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद सागर या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.